नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। गेल्या काही दिवसा अगोदरच आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले महाराष्ट्रातील पहिले खाटूश्याम मंदिर इथे दर्शनासाठी आलो होतो। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो त्यावेळेला दुपारचे 12 वाजले होते आणि ऊन पण खूप कडक निघालेली होती। पण त्याच वेळी आमची नजर पडली एका सुंदर अशा तलावावर। उन्हाचा विचार बाजूला सारला आणि आम्ही ठरवलं की हे दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवलं पाहिजे। त्यासाठी आम्ही त्या तलावाकडे गेलो। तिथे पोहोचताच आम्ही आमची बाईक स्टँडवर लावली आणि समोर निघालो तलावाकडे। येथे आल्यानंतर तुम्हाला दिसेल की तलावाच्या अगोदरच तुम्हाला एक सुंदर असे मैदान बघायला मिळेल आणि आजूबाजूला चारही बाजूला तुम्हाला सुंदर डोंगराळ भाग दिसेल। तर चला मग मंडळी, बघूया या तलावाचा परिसर कसा आहे। तलावाच्या समोर असलेले हे सपाट मैदान आणि आजूबाजूला सभोवताली पसरलेले हे डोंगर बघून मनाला जी शांतता जाणवली ना, ती शब्दात सांगणं कठीण आहे। मित्रांनो, खरं सांगू का, आपण डोंगर दऱ्यात किंवा अशा तलावाकाठी का जातो? कारण इथे आल्यानंतर आपलं मन खऱ्या अर्थाने रिफ्रेश होतं। दिवसभराची धावपळ, कामाचा स्ट्रेस आणि सगळं टेन्शन या सगळ्यांतून सुटका व्हावी, तसेच अशी जागा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी भेटावी, यासाठी आपण अशा जागी जात असतो। म्हणूनच ऋतू कोणताही असू द्या, पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो, आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात गेलंच पाहिजे। मित्रांनो, तुम्ही जेव्हा खाटूश्याम बाबा मंदिराकडे येता त्या रस्त्यामध्ये तुम्हाला एक छोटासा तलाव मिळेल, पण खूप सुंदर आहे। इथे पण तुम्ही येऊ शकता। हे बघा मित्रांनो, हा आहे तलाव। इथे पण नक्की तुम्ही भेट द्यावे आणि इथला जो परिसर आहे त्याचा पण आनंद घ्या। जसं की हा तलाव तुम्ही बघू शकता मित्रांनो, इतका उन्हाळ्याचं ऊन असूनही या तलावातलं पाणी किती स्वच्छ आणि शांत दिसत आहे। हे बघून मला माझ्या गावच्या नदीची आठवण आली। तिकडे आमच्या गावाकडे पण पैनगंगा नदी आहे। त्या नदीवर जाऊन सुद्धा आम्ही असाच वेळ घालवत होतो। पावसाळ्यामध्ये या मैदानात खूप सुंदर ग्रीनरी असते, तरी पण आता खूप सुंदर पाणी आहे, स्वच्छ निर्मळ। उन्हाळ्यामध्ये पण हा तलाव सुकला नाही। तर मित्रांनो, तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरमधील खाटूश्याम मंदिराकडे येत असाल तर या मंदिराजवळ असलेला हा तलाव पण बघायला विसरू नका। इथे येऊन इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा पण आनंद घेऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।